नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो बघा, तुम्ही पाहू शकता आता आपण या रानामध्ये आलेलो आहे। तर या रानामध्ये आज मी तुम्हाला एक आयुर्वेदिक अशी एक ही वनस्पती दाखवणार आहे मित्रांनो। तर ही वनस्पती म्हणजे सर्पदंशावरती ही उपचार अशी एक वनस्पती। तर मी तुम्हाला आता या रानामध्ये आलो मित्रांनो, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून ही वनस्पती माझ्याकडे असून त्याचा उपयोग नाही, कारण तुम्हाला पण ही वनस्पती माहीत झाली पाहिजे। त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून ही वनस्पती मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। या वनस्पतीचा आपण कसा उपयोग करायचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, आता आपण ही वनस्पती बघतोय। आपल्या ही वनस्पती या रानामध्ये आलोय आपण, आता बघतोय आपण ती आता आपल्याला या रानामध्ये कुठे भेटते। हे बघा मित्रांनो, हे बघा आता मी तुम्हाला ही सर्पदंशवरची वनस्पती दाखवतोय। हे बघा मित्रांनो, हे आहे सर्पदंशवरची वनस्पती। हे बघा, हे अशी पानं असते त्याची, हे बघा। आणि आता आपल्याला याची पानं न वापरता आपल्याला या वनस्पतीची आपल्याला जी मुळं आहेत ही मुळं घ्यायची आहेत। हे बघा, या ठिकाणी आता ही याची आपण मुळं खणणार आहेत आणि ही मुळं घ्यायचे आपल्याला आणि ह्या मुळांचा आपली वापर करायची। हे बघा, हे बघा मित्रांनो, आता ही मुळं खणल्यानंतर आपण ही वनस्पती कुठेही न ठेवता ही आपल्या घरामध्ये जे आपला देवारा असेल त्या देवाऱ्यामध्येच ही वनस्पती ठेवायची। हे कुठेही बाहेर न ठेवता। हे बघा, हे एक मूळ निघाले आपल्याकडून, हे बघा। आणि ही वनस्पती आपण देवाऱ्यातच ठेवायची असते, कारण ही वनस्पती या सर्पदंशवरती उपचार आहे, त्याच्यामुळं हे आपण कुठे न ठेवता आपल्या देवाऱ्यामध्येच ठेवायची असते। आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही वनस्पती आपण नवरात्रीमध्ये ही वनस्पती घरी घेऊन यायचे। ही वनस्पती नवरात्रीमध्ये आणल्यावरच ही लागू होते। बघा, आता आपण याची मुळं काढून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे याची मुळे आहेत। ह्या वनस्पतीची ही मुळं आपण काढून घेऊ आता। जास्त खोल खाण्याचे कारण ही जास्त आतमध्ये असतात तिच्या मुळ्या। मित्रांनो, तुम्ही जंगलात कुठे पण जर गेला आणि ही वनस्पती जर दिसली तर तुम्ही नक्की हिच्या मुळ्या आणून आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवून याचा वापर करू शकता। हे बघा मित्रांनो, आता ह्या झाडाच्या अशा प्रकारे मुळे हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे मुळेत याच्या आणि याची पानं ह्या अशी, हे बघा अशा प्रकारे तुम्ही हे झाड ओळखायचे। हे बघा, अशी याची पाने आहेत। हे आहे सर्पदंशवरचं औषध। आणि मित्रांनो, हे बघा, जर आपल्या
गावापाशी जवळ जर दवाखाना नसेल तर तुम्ही या मुळ्यांचा म्हणजे वापर करा, कारण याच्यापासून 50% तरी आपल्याला फरक पडतोय. सर्पदंश झाल्यानंतर ह्या मुळ्यांचे आपण पूर्णपणे ठेसून पाणी याचं करायचं आणि हे प्यायचे मित्रांनो. तर तुम्ही अवश्य जर तुम्हाला हे झाड जर कुठे दिसले तर नक्की याच्या मुळ्या घेऊन तुम्ही घरी जा आणि आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवा आणि सर्पदंश झाल्यानंतर याचा नक्की वापर करा मित्रांनो. हे औषध मला माहीत होतं, हे माझ्याजवळ मला माहीत असून उपयोग नाही, पण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय. तर तुम्ही नक्की हे औषध घेऊन हे नक्की तुमच्या देवाऱ्यामध्ये नेऊन ठेवा मित्रांनो. हे कधी पण आपल्याला याचा फायदा होऊ शकतोय मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे याचं हे झाड आहे, हे सर्पदंश वरती उपचारी अशी गुणकारी वनस्पती. हे बघा अशा प्रकारे हे झाड आहे तिचं.